करणाय भूत पिशाच वश करणाय भूत पिशाच वश करणाय सोड माझ्या शिष्येला सोड भूत पिशाच वश करणाय सोड सोड माझ्या शिष्याला सोड हे झाड सोड तू नाहीतर जाळून टाकेन सोड 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 तिला सोड सोड कुठे आहेस तू बाहेर ये खरं सांगते हो मी यावेळी घराला या घरातल्या माणसांना तुमची गरज आहे बाबाची दुष्ट बुद्धीने सगळ्यांना हवं तसे नाचवतायत त्यांच्या अघोरी शक्तीने सगळे विचित्र वागता येतो कारण बाबाजींचा हेतू या घराला पूर्णपणे लुटण्याचा त्यांनी करानी माझा हात जरी वाजला तरी चालेल पण मी तुला सोडणार नाही बाहेर टाकून देईन चल रा निघू लवकर चल बाहेर ये विनू ताटली घेऊन ये बाहेर चला जय जिग्रोबा जय 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 जिग्रोबा ए विनो जय जिग्रोबा जय 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 जिग्रोबा जिग्रोबा दिगूच्या हातात दे ना ये दिगो कसंही वागायचं मनमानी करायची सोबत नाही तुला हे संकट ओढवून घेतलंयस तू यामुळं आता आम्ही सांगतो तसंच वागायचं तसंच करायचं हे घे अन उमऱ्या बाहेर फेक जळते निखारे आहेत ते जा त्या दुष्ट शक्तींची गठडी वळून बाहेर फेकली म्या आता आगच लावून टाकतो ओम फट स्वाहा काही नाही हात चलाकी आहे फक्त बाबाजी दुष्ट शक्ती होती ती जळली जळली आग लागली पाणी आणू का एक गजा अरे बाधा आहे ती बाधा दुष्ट शक्तींची बाधा कुणी बी आपण होऊन विजवायची नाही ती आग स्वतःहून विजल यमुने रमाईकडे जा आणि तिला काय झालंय का बघ हो बाबाजी बघते रमाई तू उठलीस तुला बरं वाटतंय ना बाकी काही होतंय का नाही ग अंगातून आग निघून गेली असं वाटतंय अगं वाटणारच बाबाजींचीच कृपा अगं त्यांनीच केलाय हा चमत्कार बाबाजी कुठे बैठकीत बसलेत चल पाया पडू दे मला त्यांची ये मनोरमे ये रमाई नमस्कार करते बाबा जय जगरूप रमाई अशी फटकून का वागतेस माझ्याशी माझ्यापासून लांब नको ना जाऊस तू क्षमा नाही करणार का मला
हो दिगू शेठ, एवढा मोठा अपराध केलाय तुम्ही. क्षमा याचना मागून काय होणार आहे? तरी सांगत होतो मी, त्या खोलीच्या आसपास बी फिरकू नका. भित्ताड घालत होतो तिथं, भित्ताड. पण तुम्ही पंतांनाच त्या खोलीत ठेवलं. मग काय, ते आतमध्ये इटुराया करत बसले. तिथल्या दुष्ट शक्तीनं नाही आवडलं ते कोपल्या त्या. पण मग बाबाजी आता काय करावं लागेल? आता काय, आता झिंगरोबाचं नाव घ्यायचं. कारण झिंगरोबाला घाबरतात दुष्ट शक्ती म्हणून. हो बाबाजी. खर तर दुष्ट शक्तींचा प्रहार होणार होता दिगूवर. पण आपल्या पोटच्या पोरावर जीवापलीकडं प्रेम करणाऱ्या मनोरमेनं ते संकट स्वतःच्या अंगावर घेतलं. धन्य आहेस तू मनोरमे, धन्य. आई असावी तर अशी मनोरमेसारखी. मठात बसून आम्हाला दिसलं म्हणून आम्ही जिंगरोबाची याचना केली आणि धावत पळत इथं आलो म्हणून तुझा जीव वाचला मनोरमे. पण ध्यानात ठेवा, हे पुण्यांदा होऊ शकतं. संकट अजून संपलेलं नाही. अरे बापरे, म्हणजे वहिनीच्या जीवाला पुन्हा धोका आहे. वय मग आता काय करावं लागेल बापाची? प्रायश्चित्त. प्रायश्चित्त आणि ते बी ताबडतोब. आज रातच्याला झिंगरोबाच्या माळावर जाऊन तिथंच शिरा बनवून त्याचा नैवेद्य झिंगरोबाला दावायचा आणि तो बी चंद्रोदयाच्या अगोदर. सखू ऐकतेस ना? लक्ष कुठे? असंच करायचंय. ए काय मारी मारी बोलते? चाबूक आणू का? क्षमा क्षमा बाबाजी, क्षमा. लय कळतं तुला? हा? या बस. प्रायश्चित्त घ्यायचंय, पण ते सखुनी नाही, दिगुनी. आज रातच्याला झिंगरोबाच्या माळावर दिगू जाणार आहे आणि तो बी एकला. आणि त्याला कुणी बी मदत करायची नाही.